नानी हा अहो आम्हाला कळेल का तुमचं काय चाललंय ते? दिसत नाहीये का मी लिहितेय बघून लिहिताय? हा नाही नाही दिसतं ना, पण जे लिहिता येतं नाही जे फेकता येते. बरोबर आहे. चांगलं आहे ते ठेवते, नको आहे ते फेकते. काय चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त कलावंतालाच कळतं. पण नानी का लिहिता तुम्ही? का लिहिताय म्हणजे पाण्यातल्या माशांना तुम्ही विचारता की का पोहताय, तसं लेखकालाही विचारत नाही की का लिहिताय. क्या बात आहे नानी. छान वाक्य आहे ना? हा आहे ना? हो लिहून काढते. नानी मी काय म्हणतो, हे लेखिका व्हायचं का नवीनच? नवीनच. आणि याला कारण आहे तांबेबाई. कोण तांबेबाई? आमच्या महिला मंडळातली ग, स्वतःला दुग्धाचार्य समजते. त्यांचं काय? तांबेबाईंचं असं म्हणणं आहे की जगातल्या सगळ्या स्त्रिया मूर्ख असतात आणि पुरुषच फक्त हुशार असतात. पुरुषांनाच फक्त लिहिता येतं, स्त्रियांना नाही. मग मला राग आला आणि मग मी ठरवलं काय? काय आहे, खाण्याचं काम सगळ्यांना जमू शकतं पण लिखाणाचं काम सगळ्यांना जमू शकत नाही. बस ठरलं, मी लेखिका होणार, लेखिका होणार, लेखिका होणार आणि तेही 24 तासाच्या आत. एक ना धड भारावर चिंध्या. छंद छंद नाही पूजा, हे वेड आहे, हे ध्येय आहे, हे व्यसन आहे, हा व्यासंग आहे पूजा, हा व्यासंग आहे. काय प्रसंग आहे नानी? लोक समजतील तुम्ही व्यसनी झाल्या. म्हणू देत. कलावंताने जगाची पर्वा करायची नसते, जगाने कलावंताची पर्वा करायची असते. नानी ते परवा, आज काय करायचं? हा काय करायचं म्हणजे? अहो जेवायचं म्हणते मी. नाना सकाळपासून चहावरच आहेत. एखाद्या वेळचं जेवण मिळालं नाही तर माणूस काही मरत नाही. वा वा काय? अहो वाक्य वा. हे वा वगैरे काही नाही, फालतू वाक्य आहे. वाक्य कसं असं दमदार हवंय, दमदार. नानी अहो एखाद्या वेळेस जेवण मिळालं नाही तर माणूस मरत नाही, हे दमदार वाक्यच आहे. मी सांगते ना, लेखिका कोण आहे, तू का मी? मग हे हे पुस्तक घे घे. हा 67 नंबरचं पान काढ. काढलंस? हा काढलं. हा खालून 7वी ओळ वाच. आपल्या बायकोच्या अंगात संसार करण्याव्यतिरिक्त दुसरी कला असणं हे मुळीच मान्य नाही. नवरा बायको. शी! नवरा बायको हे काय नातं आहे? तू तू काय वाचतेस? अहो नानी तुम्ही सांगितलं तेच मी वाचते. हे काय शेवटच्या परिच्छेदात? शेवटच्या परिच्छेदात नाही, दुसरा परिच्छेद वाच. तू दे इकडे माझ्याकडे, मी बघते. हा हे बघ. नमस्कार, नाना पुणेकर. हा, प्रश्न विचारू? विचार. हा? बायको कुठे आहे आपली? का विचारण्याची पद्धत झाली काय? नाही साहेब, विचारायची पद्धत नाही, पद्धतीनुसार विचारणं आहे. आमची पण एक पद्धत आहे. कुठली? दरवाजावर अनोळखी आणि संशयी माणूस दिसला ना की त्याच्या पार्श्वभागावर लाथ घालून त्याला आखून. एक मिनिट, मी माझी ओळख करून देतो. मग असं बोला ना सरळ. चला या, हा. इकडे या, पुढे जाऊ नका, इकडे तिकडे या. नाही, या बसा. थँक्यू. आपण कोण? मी कावळे. झाडावर जाऊन बसा ना, इकडे काय करताय गजोगज? मी तो कावळे नाही, मी संपादक कम पत्रकार कावळे आहे. आपण बाकी विनोदी आहात. हा हे लेखिकेच्या घरातले शोभता घर आहे तुम्ही. मग या घरातला मी मोठा शोपीसच आहे. प्रश्न विचारू? मगापासून काय चाललंय तर विचारा. चला. आपली बायको कुठे? नानी पुणेकर कुठे? त्यांची मुलाखत घ्यायला मी इथं आलो होतो, ते दिसल्या नाहीत म्हणून म्हटलं की कुठे आहेत त्या. नाही, ती कामात आहे. हो का? ठीक आहे, मग मी तुमची मुलाखत घेतो. तुमची माझी काय ओळख नाही आणि माझी कसली मुलाखत घेताय तुम्ही? असतायत काय समजत नाही म्हणजे. अहो त्याला तर मुलाखत घेणं असं म्हणतात. प्रश्नाने उत्तरानं कळतं की समोरचा माणूस कोण आहे, काय आहे, कशासाठी आहे, कुठं आहे. म्हणून म्हणलं मुलाखत घेऊ का तुमची. अच्छा, म्हणजे तुम्ही माझी मुलाखत घेणार. हो. हे म्हणजे दुसऱ्याच्या बँड मधून स्वतःचा गणपती काढण्यासारखं झालं. असतंय यार. प्रश्न विचारा. सारखे प्रश्न काय विचारतोस? मला हे सुचतं कसं ते महत्वाचं.
ते कसं सुचतं तुम्हाला नानी? सोपं आहे रे वरुण, अगदी सोपं आहे. आकाशात भरारी मारणाऱ्या पक्षाला उडावं कसं हे सुचावं लागत नाही. अवकाशात रात्री चमकायचं कसं हे ताऱ्यांना सुचावं लागत नाही. झऱ्यांना झुळझुळ व्हायचं कसं हेही सुचावं लागत नाही. नानी मस्त हा, नानी. काय काय बोलताय काय तुम्ही मगापासून नाना पुणेकर? वा वा. मग, अरे भालेचा पदे आहे मी. भालेचा पदे म्हणजे काय? भावी लेखिकेचा पती देव आहे मी. वाढणारच आता माझा व्याप वाढणारच आहे. आणि एकदा का तो वाढला की चहा नाश्ता जेवण झोप आराम सगळं बंद. आयुष्यभर उपाशीच राहायचं की काय आम्ही? ते तुमचं तुम्ही पहा. सरळ रस्त्यानंतर जसं वळण मिळतं, चहा गाळण्यासाठी जसं गाळणं मिळतं, तसे 4 पैसे बाजारात टाकले की जेवण मिळतं. किती छान भाषा शैली आहे ही. कसं सुचतं मला. चहा टाक जरा. हा हा. वा 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 नानासाहेब काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणतो, थोडं चहा मिळाला असतं तर बोलण्याला जरा एक वेगळीच उकळी आली असती. चहा कसले पिताय हो? आता जेवणच जा ना. लेखी वय असते आता जेवल्याशिवाय सोडलंच नसतं तुम्हाला. आता कामात आहे म्हणून नाही तर 15 मिनिटांनी तुम्हाला विचारलं असतं काय? चहा घेणार तुम्ही? चहा घेणार तुम्ही? बघा. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दलच बोलत होतो आम्ही आता. हो. हे कोण आहेत? तोंडावरून दिसत नसेल तरी पत्रकार आहेत ते. मुलाखत घ्यायला आले. कावळे. चहा घेणार तुम्ही? चहा? हो. ब्राह्मणांनी दक्षिणेला, भुकेलेल्यांनी अन्नाला आणि पत्रकारांनी चहाला कधीच नाही म्हणायचं नसतं. वा 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 वा. एक प्रश्न विचारू का? विचारा ना. हे सुस्त कसं तुम्हाला सगळं? काय आ? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत. हो. आणि सुस्त मेंदूतले विचार फस्त झाले की हे सगळं सुस्त. वा 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 वा. हे एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी देतो ना. काय आता तुम्ही चहा मागितलात हो. पण बराच वेळ झाला तरी तुम्हाला चहा मिळाला नाही. नाही ना. हो. मग तुम्ही काय कराल? तुम्ही चिडाल की नाही? हा हा. मग चिडा बरं. चहा द्या ना मला चहा. नाही जरा लो होतंय लो. जरा फोर्स पाहिजे त्याला. चहा देता का चहा? नाही फोर्स मिळतोय पण काय होतं त्याला असं घिळत नाही त्याचं. जरा मोठ्याने. चहा देता का? चहा देता? चहा कमती वाटते जरा. आणखी जरा वाढवा चहा देता का? चहा देता का कोणी? चहा. काय गोंधळ चाललाय? काय चाललंय? कशा लोकांना मग बोंबा बोंब करतायत? लेखिकेला डिस्टर्ब झालं ना. या लेखिका आहेत. नाही तर काय तर मगापासून सगळं चहा 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 करून ओरडतायत. आता जास्ती वेळ ते थांबलात ना तर चहाच काय पाणी सुद्धा मागणार नाही तुम्ही. चला पुढे. सारखं ओरडताय चहा 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 करत ओरडण्याची चला चला कडे. सदर मी लिहिलेल्या या कथेत प्रेम आहे, पण ज्याला प्रेम प्रसंग म्हणतात असे प्रसंगच नाहीत. या कथेची मूळ कल्पनाच अतिशय वेगळी आणि हटके आहे रे. काही लेखक दुसऱ्यांच्या कथा घेऊन त्यात स्वतःची अक्कल घुसून बदल करीत असतात. तसे माझे नाही. हे मुद्दामच लिहिते कारण शालिनी तांबेबाई. तांबेबाईंवर नानी जाम रागवल्यात. रागवण्यात म्हणते एवढं सगळं लिहिलंय, शिवाय अजूनही लिखाण चालूच आहे. चालू दे. आपल्याला त्याआधी हे सगळं बाइंडिंग करून आणायचंय, कळलं? पण आधी तुम्ही वाचा ना हे सगळं. बायकांच्या चेहऱ्यावर तेज हे असायलाच हवं.
ते असलं की बस, बाकी काही नको. पण ते जर नसेल तर इतर 1000 गुण असले तरी ते सगळे फुकट. फुकटच्या पुढचं पण दाखव. हा हे हा, वाच. मी हो हो मी. अगदी थोड्याच बायका सर्वांच्या नजरेत भरतात आणि बाकीच्या बायका कुणा एकाच्या नजरेत भरतात आणि काही बायका तर कुणाच्याही नजरेत भरत नाही. काय हो, हे खरं आहे? नको ते प्रश्न नको, पुढची पानं लाव. हे काय कामाला लागा. जरा कुठे माझा डोळा लागला तर लागले बडबड करायला. मैंने माफी चाहता हूँ, मुझे माफ कर दो. वाच पुढे वाच. हाँ, दे. ही महामूर्ख पुरुषांची जात. ही पुरुषांची जातच महामूर्ख. महामूर्ख ही पुरुषांची जात. एकच वाक्य 3-3दा काय बोलतो रे? काय पुरुष जात त्यामुळे काय सुधारणार आहे काय? 3 वेळा लिहिले म्हणून वाचतोय. कुणी अमर हॅमरिंग म्हणतात ह्याला. लेखिकेच्या मनात नक्की काय आहे हे वाचकाच्या मनावर बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे. बापरे तात्या. नमस्कार लेखिका बाई. कोण तुम्ही? अरे मी दाते, मला ओळखलं नाही. तुला ओळखायला कोण तू? हा काय पंतप्रधान समजतो का तुला? बस तिकडे कागद वगैरे. कागद बाजूला करून बस तिकडे. नानी, साधारण किती दिवस चालणार तुमचा हा लेखन प्रपंच? तांबेबाईनं आपली चूक कळेपर्यंत. म्हणजे आयुष्यभर? नाही रे, फक्त 24 तास. हिने लिहिलेलं एकदा तांबेबाईंना कळलं आणि त्यांना पटलं की हे हिनेच लिहिलंय, लेखन प्रपंच संपला, बंद सगळं. नाही दाते, तुम्ही म्हणताय ना तेच योग्य आहे. आयुष्यभरासाठी खूप मोठी लेखिका बनण्याचं स्वप्न आहे माझं. बघून घ्या. आज पहाटे लिहिलेली कथा मी संपादकांकडे पाठवलेली आहे की 24 तासाच्या आत विचार करा आणि कळवा म्हणून. कोणते कोणते संपादक? 2-3 आहेत आणि माझ्या कथा आहेत. एक प्रपंचाची करणी, दुसरी आहे हसरे घरकुल आणि तिसरी भीती. हा, भीतीचे संपादक मात्र तुझी कथा नक्की घेतील, कारण त्यांना भीती म्हणजे काय नक्की कळेल ना, तू काय लिहिलेस ते वाचल्यानंतर. आज सकाळीच या कथा राम आणि रोमा बरोबर पाकिटात भरून संपादकांकडे पाठवलेल्या आहेत. नाही, पाकिटावरून आठवलं काय, बाहेर एक कुरिअर वाल्यासारखा दिसणारा पोरगा भेटला होता. तो काहीतरी घेऊन आला होता, कसलं तर पाकिट. बघू. दे तर. बघ दात्या, नुकतीच कथा लिहायला लागली तर किती पत्र आली तिला. त्या कादंबऱ्या लिहायला लागली ना तर घराचं पोस्ट ऑफिस होईल. नानी, काय झालं? हो, माझं नाही. सौ नानी पुणेकर यास स न वी वी कथा पाठवल्याबद्दल आभारी आहोत. कुठल्या तरी संपादकाने पाठवलं असेल पत्र. पुढे वाच 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 वाच. परंतु आपल्या साहित्याचा उपयोग करून घेता येत नाही, याचे वाईट वाटते. सदर साहित्य परत पाठवित आहे. अरे साहित्य कशाला पाठवायचं? पेन पेन्सिल आहे वहिनींकडे. अरे अडाण्या, अरे गावंढळा, अरे अरे पेन पेन्सिल म्हणजे साहित्य नव्हे रे. कथा, कादंबऱ्या, कविता हे साहित्य. कळावे, लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा. आपला संपादक. दुसरं वाचू? वाच वाच. ए काय वाच वाचत? असंच काहीतरी लिहिलं असेल तर वाईट वाटेल ना तिला. अरे पण हे असं का लिहिलंय, त्यांना काय काय आवडलं नाही हे नको कळायला. दुसऱ्याची पत्र वाचून एवढं साधं कळतही नाही तुम्हाला. नुसती वय वाढलीत, अक्कल नाही. नानी, अहो नानी, नानी, नाना,
नानी थांबतच नाही. उगीच नाही म्हणाली ती, वय वाढली पण अक्कल नाही. नानी नाराज झालं ग. होतील नाही तर काय, पहाटेपर्यंत लिखाण करत बसल्या होत्या. हो पण ते मनापासून नसणार, त्या तांबेबाईंना जळवण्यासाठी असणार. हळू बोला, त्यांनी ऐकलं ना तर त्या परत चिडायच्या. मग कशाला नको त्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या. नाही हो, पण आता फायदा आहे का? आपण एक काम करूया. काय? त्यांनी लिहिलेल्या कथा किती वाईट आहेत म्हणून त्या परत आला. आपण एक ना काम करूया, त्या किती चांगल्या आहेत ना हे त्यांना पटवून देऊया. कसं? हा, कान इकडे करा. ए गुदगुला काय करते? सॉरी. ए, परत तेच? शेवटचं. ओके. नाना, आयडिया. काय काय? तू एक काम कर, तू त्या 2-3 संपादक मंडळींना फोन करून चांगला झाप. हा, म्हणजे काय आहे, त्यांनी 2 फायदे होतील. एक तर संपादकांना त्यांची जागा कळेल आणि दुसरं म्हणजे नानींना तुझं त्यांच्यावरचं प्रेम कळेल. लावू फोन? लाव 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 लाव. 982 वाचतोय. हॅलो संपादक. नमस्कार, मी संपादक कावळे. माझं पेन आणि पॅड राहिलं होतं, मी ते घेऊन जाऊ शकतो? बरं झालं, चांगले सापडलात. बसा इकडे, बसा बसा. चला या संपादकांचे प्रतिनिधी बसा. नमस्कार. काही प्रश्न विचारू का? दाखवतो प्रश्न तुम्हाला आता मी. इथे मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या. एका भावी लेखिकेशी असं वागतात? काय झालं? काय झालं? आपल्या टोकदार शब्दांनी लिहिलेल्या कथा पोतट, भावनाहीन, बुळबुळीत म्हणून तुम्ही परत पाठवता. तेही न वाचता. हा माज तुमचा की तुमच्या संपादक पदाचा? हा, दोन्हींचा. यांची नोकरी टिकते हो, पण बिचाऱ्या लेखकांचा जीव जातो त्याचं काय? माझ्या बायकोच्या कथा समजणारा संपादक अजून जन्माला यायचाय. अजून जन्माला यायचाय. एका नवोदित लेखिकेचा अपमान करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. आता प्रश्न विचारू? 1 मिनिट. आता नानींना विचारा. नानी, नानी, नानी. बोला. ये पत्रकार आहे, आपकी मुलाखत लेना. नमस्ते. मगाशी आमच्या बोलण्यामुळे तुमच्या लिखाणात जरा तुम्हाला व्यत्यय आला, पण आता तुम्हाला जर वेळ असेल तर मी तुमची मुलाखत घेऊ शकतो काय? लगेच उद्याच्या अंकातच ती छापतो लगेच मी. ते ठीक आहे, पण तुम्हाला माझ्या लेखन प्रपंचाबद्दल कुठून कळलं? काय, महिला विशेषांक काढायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्यानिमित्तानं काही महिला मंडळांची भेट घेतली. त्यात तांबेबाईंची माझी भेट झाली, त्यामुळे त्यांनी तुमचा पत्ता मला दिला, म्हणून तुमची मुलाखत घ्यायला मी तुमच्याकडे आलोय. अच्छा, तांबेबाईने पाठवलं काय? मग घ्याच माझी मुलाखत आणि पहिले 10 अंक माझ्या खर्चाने तांबेबाईला पाठवा. माझी टिंगल उडवते काय? सटवी मेली. भावनांना आवर घाला. का म्हणून आवर घालायचा? हा, पुरुषांपेक्षा स्त्रिया मठ्ठ आणि पुरुष श्रेष्ठ असं म्हणताना स्वतः आरशात तरी बघायचं. कशाला? म्हणजे तिलाही कळलं असतं की आपण ही स्त्री आहोत म्हणून. प्रश्न विचारू का? विचारा. तांबेबाईंसाठी हे सगळं चाललं असेल तर विसराल ना? का विसरू मी? माझ्या कथा आणि माझी मुलाखत पाठवाच तिला. हो, पाठवतो, पण त्यांना ते सगळं 1 महिन्याने मिळेल. का? कारण 1 महिन्यासाठी ते आणि त्यांचे मिस्टर आउट ऑफ स्टेशन चालले ट्रिपसाठी. कुठं चालली ही जग उंडाराला कोंबडी? ते नेपाळी व्हायला चाललेत. नेपाळला चाललेत. हे तुम्हाला कसं माहिती? कारण मीच त्यांचा नवरा शशिकांत तांबे. पत्रकार म्हणून मी कावळे असं नाव धारण केलं होतं.